नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि स्वागत आहे तुमचं रवीचं करिअर अड्डावर। आज आपण बोलणार आहोत DMER भरती 2025च्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याबद्दल। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढे काय होतं? अनेक उमेदवारांच्या मनात हा प्रश्न आहे की मेरिट लागली पण पुढची प्रोसेस नेमकी कशी चालते? तर चला पाहूया स्टेप बाय स्टेप सगळी माहिती एकदम स्पष्ट पद्धतीने। स्टेप 1, फायनल मेरिट लिस्ट जाहीर होते। सर्वप्रथम नॉर्मलायझेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर DMERच्या अधिकृत वेबसाईटवर फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते। ही लिस्ट तयार होते लेखी परीक्षेतील गुण प्लस नॉर्मलायझेशन नुसार समायोजित गुण यावर। या लिस्टमध्ये तुमचं नाव आणि कॅटेगरी मेरिट दिसतं। जर तुमचं नाव फायनल मेरिटमध्ये आलं असेल तर पुढचा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फायनल स्टेज। स्टेप 2, फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ओरिजिनल चेक। फायनल मेरिट लागल्यानंतर उमेदवारांना डिस्ट्रिक्ट वाईज व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं। यावेळी तुमच्याकडून सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासले जातात। मार्कशीट, 10वी, 12वी, डिप्लोमा बाय डिग्री, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, NCL/EWS आधार, डॉमिसाइल, नॅशनॅलिटी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर लागू असेल। व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाते जी पुढील टप्प्यासाठी आवश्यक असते। स्टेप 3, सिलेक्शन अप्रूव्हल अँड अपॉइंटमेंट लेटर व्हेरिफिकेशन। नंतर सर्व जिल्ह्यांचा डेटा DMER मुख्य कार्यालय मुंबई येथे पाठवला जातो। तेथे सर्व तपशील तपासून फायनल सिलेक्शन अप्रूव्हल दिलं जातं। याच टप्प्यावर उमेदवारांना अपॉइंटमेंट लेटर, नियुक्तीपत्र दिलं जातं। हे पत्र DMER कडून किंवा संबंधित जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून दिलं जातं। अपॉइंटमेंट लेटरमध्ये असतं तुमचं पद, पोस्टिंग ठिकाण, जॉइनिंग डेट, रिपोर्टिंग ऑफिसरची माहिती। स्टेप 4, जॉइनिंग अँड पोस्टिंग प्रोसेस। अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या वेळेत पोस्टिंग ठिकाणी हजर व्हावं लागतं। उदाहरणार्थ, जर तुमची निवड फार्मासिस्ट म्हणून झाली असेल आणि तुम्हाला जालना जिल्हा रुग्णालयात पोस्टिंग मिळाली तर तुम्हाला तेथे मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग करायची असते। जॉइनिंग झाल्यानंतर तुम्ही प्रोबेशन पिरियडमध्ये जाता। हा कालावधी साधारण 2 वर्षांचा असतो। या दरम्यान तुमचं काम, हजेरी, शिस्त आणि अनुभव बघून तुमचं परमनंट कन्फर्मेशन केलं जातं। स्टेप 5, पोस्टिंग। डिस्ट्रिक्टबद्दल महत्त्वाची माहिती अनेक उमेदवार विचारतात। पोस्टिंग कुठे मिळेल? आपल्या जिल्ह्यात मिळेल का? हे पूर्णपणे मेरिट रँक आणि कॅटेगरी वेकन्सीवर अवलंबून असतं। टॉप रँक असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळण्याची जास्त शक्यता असते। जर एखाद्या जिल्ह्यात जागा रिक्त नसेल तर DMER जवळच्या जिल्ह्यात पोस्टिंग देते। नंतर ट्रान्सफरसाठी पर्याय मिळतो, पण त्यासाठी प्रोबेशन पूर्ण होणं आवश्यक असतं। स्टेप 6, सॅलरी अँड सर्व्हिस स्टार्ट। जॉइनिंग झाल्यानंतर लगेच तुमचा सॅलरी प्रोसेस सुरू होतो। फार्मासिस्ट, क्लर्क, टेक्निशियन अशा पदांसाठी सुरुवातीचा वेतन श्रेणी साधारणपणे 19,900 ते 35,400 रुपये, लेव्हल 4 ते 6 दरम्यान असते। प्रोबेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण बेनिफिट्स मिळतात, जसे की DA, HRA, लीव्ह बेनिफिट्स आणि पेन्शन एलिजिबिलिटी। स्टेप 7, पुढे काय करायचं? फायनल मेरिट लागल्यानंतर हे करा। सर्व मूळ कागदपत्रांची फाईल तयार ठेवा। पत्राची प्रति काळजीपूर्वक सांभाळा। पोस्टिंग नंतर सेवेमध्ये हजेरी द्या वेळेवर आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही फेक कॉल किंवा मेलवर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, DMER फायनल मेरिट लागली
म्हणजे भरती संपली. नाही, ती फक्त सुरुवात असते एका नवीन सरकारी करिअरची. व्हर्फिकेशन, अपॉइंटमेंट, जॉईनिंग आणि प्रोबेशन हे 4 टप्पे योग्यरित्या पूर्ण झाले की तुम्ही खात्रीशीर सरकारी सेवेत प्रवेश करता.